नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना भुवड, मेकअप आर्टिस्ट. आज मी एका ठिकाणी जात आहे. मला जायचं होतं. मग आमच्या शेजाऱ्यांना पण मी सांगितलं. ते म्हणाले मला पण यायचं. मग आम्ही सगळे निघालो. परी, परीची आजी, परीची मम्मी आणि सावी, आम्ही सगळेजण निघालो. आम्ही राहतो कांदिवलीला, तर आम्ही स्टेशनच्या बाजूलाच राहतो. त्यामुळे आम्हाला कांदिवली स्टेशन अगदी जवळ आहे. मग आम्ही पोहोचलो कांदिवली स्टेशनला. आम्हाला ट्रेन पकडायची होती विरारची. मग आम्ही त्या ट्रेनचं वेट करत होतो. ट्रेन आली. ट्रेनमध्ये आम्ही चढलो आणि मग आम्हाला गर्दी नव्हती जास्त. मग आम्ही बसलो त्यामध्ये आणि मग बसून आम्हाला जायचं होतं वसई स्टेशनला. वसई स्टेशन आलं. मग आम्ही वसई स्टेशनला उतरलो आणि तिकडून आम्ही रिक्षा केली. कारण आम्हाला जायचं होतं भुईगावला. भुईगावला कशासाठी? चला तुम्हाला दाखवते. हा आहे भुईगावचा रस्ता वसई स्टेशनपासून. वसई स्टेशनपासून थोडं लांब आहे. भुईगावला आहे स्वामी समर्थांचा मठ. हे बघा, हे आहे स्वामी समर्थांचं मठ. आणि स्वामींना बघताच सगळं दुःख विसरायला होतं. स्वामींना बघताच सगळं दुःख विसरून एवढं आनंद होतो ना त्यांना बघताच. आणि मग मंदिरामध्ये बघा, हे मठ आहे. मठाच्या बाहेरचं हे आवारा आहे. इथे मग आम्ही मठाच्या आतमध्ये गेलो आणि मग छान स्वामींचं दर्शन केलं. तुम्ही पण दर्शन करून घ्या स्वामींचं. श्री स्वामी समर्थ. आणि मग श्री स्वामी समर्थ म्हणत असं स्वामींचं छान दर्शन केलं. आणि या मठामध्ये पण बाकीच्या देवांचे पण फोटोज लावलेत. बघा, हे पण बघून घ्या, तुम्ही दर्शन करून घ्या. छान सगळ्या देवांचं दर्शन केलं आणि मग तिकडे बसून जप केला. आणि मग परी परी आणि परीची आजी आणि परीची मम्मी आतमध्ये गेले दर्शन करायला. बघा, त्यांनी पण दर्शन करून घेतलं. परी आमची अगोदरच धावत धावत जाऊन दर्शन केलं होतं त्यांनी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. बाय बाय. गुड नाईट.